वडिलांच्या मांडीवरून सावत्र आईनं ढकललं म्हणून त्यानं तप करून सर्वोच्च स्थान मिळवलं. ध्रुव बाळाची गोष्ट सांगत होता मास्तर. इतक्यात सवाल केला एका दलिताचा पोर. सांगा कोणता करू जप? सांगा मास्तर, सांगा कसा करू तप? खरंच असं होतंय काय? देव कधी भेटतोय काय? काही पोरं हसू लागली, काही पोरं अचंबित झाली. सवारच त्याचा होता निराळा. मास्तर सुद्धा गोंधळून गेला. असं काय झालंय तुला? असा सवाल केलास मुला? मास्तर त्याला विचारू लागला, प्रश्नाचा अर्थ शोधू लागला. या भारत मातेचे आम्ही सारेच आहोत लेकरं, मग आम्हालाच का हिनं म्हणतं गाव सारं? का आम्हालाच तुच्छ लेखितात? का आम्हालाच क्षुद्र मानितात? देवानं अशी का जाती पाडली? माणसा माणसात भिंती पाडली. त्याच्या डोळ्यात आग होती, शब्दा शब्दाला धुमसत होती. देवानं नाही रे, निर्मिली जाती. तो तर करीतो सर्वांशीच प्रीती. मास्तर सांगू लागला माणसाची नीती. ज्यांनी स्वार्थासाठी निर्मिली जाती. माणसानं कर्मावरून वर्ण पाडली, वर्णावरून धर्म पाडली. मग मास्तर, काही बोलण्याआधीच पोर वाक्य तोडक पुढे बोलू लागला मास्तर. ध्रुव व्हायचे असेल जर, तर तू एक काम कर. तू रयतेचा राजा शिवाजी हो, दीन दुबळ्यांचा राजा शाहू हो. तू दलितांचा बाबा हो, अहिंसेचा गांधी हो. तू शहीद भगत हो, नेताजी सुभाष हो. तू महात्मा लोकमान्य हो. ह्या युगातील हेच एक यज्ञ आहे, हीच खरी तपस्या आहे. तुला देशासाठी झुंजावं लागेल, लोककल्याणासाठी लढावं लागेल. तू देशधर्माचा पाईक हो, महामानव महानाईक हो, जो देशासाठी सर्वस्व करेल अर्पण आणि हृदयातून म्हणेल वंदे मातरम. त्याला माणसांच्या हृदयात मिळेल स्थान, जिथे तो तारा सुद्धा आहे लहान. मग तूच होशील ध्रुव तारा, साऱ्या देशाचा खरा प्यारा. एका ध्रुव बाळाची गोष्ट. एका ध्रुव बाळाला सांगत होता मास्तर. तुम्हीही लक्ष देऊन ऐकून घ्या, ही गोष्ट आहे थोर.